मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील भांडेगाव येथे नेत्यांकरिता गाव प्रवेश बंदीचे प्रवेशद्वारावरच बॅनर. सर्व राजकीय पक्ष नेत्यांना भांडेगावात प्रवेश बंदी. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष. शेतकरीच्या शेताला वॉल कंपाऊंड हेच आमचे लक्ष. अशा प्रकारचे गाव प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी लावले बॅनर. दिनांक 21/3/2024 पासून भांडेगावात प्रवेश बंदीचे झळकले बॅनर. शेतकऱ्यांच्या फोटोसह भांडेगाव प्रवेशद्वारावर प्रवेश बंदीचे बॅनर. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत गावात कुठल्याही नेत्यांना गावात घुसू देणार नाही. शेतकऱ्यांनी घेतला निर्धार. जोपर्यंत तार कंपाऊंड शेतीला मिळत नाही तोपर्यंत आम्ही एकाही नेत्याला गावात येऊ देणार नाही. एकाही नेत्याला गावात येऊ देणार नाही. भांडेगाव येथे राजकीय नेत्यांना गावबंदी. वन्य प्राण्यांमुळे होणारे शेत पिकांचे नुकसान पाहता गेल्या अनेक दिवसांपासून दारव्हा तालुक्यातील भांडेगाव येथील शेतकऱ्यांनी शासन दरबारी गावातील प्रत्येक शेतकऱ्याला वॉल कंपाऊंड करून देण्यात यावे अशी मागणी मागील 1 वर्षापासून करीत आहे. सदर मागणीचे निवेदन राज्याचे वनमंत्री, कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आले होते. परंतु गावकऱ्यांच्या मागणीकडे शासनाने आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर गावातील शेतकऱ्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात दिनांक 21 मार्च पासून राजकीय नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश बंदी केली आहे. जोपर्यंत आमच्या शेताला वॉल कंपाऊंड करून मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला आणि लोकप्रतिनिधीला गावात प्रवेश देणार नसल्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. तसे पोस्टरही गावच्या प्रवेशद्वारावरच लावण्यात आले आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भांडेगाव वासियांच्या या आंदोलनाचा राजकीय नेत्यांवर काय परिणाम होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. आज आम्ही गावातर्फे, शेतकरी वर्गातर्फे नेत्यांची गावबंदी करीत आहोत. कारण की आमची शेती संपूर्ण जंगलाला लागून असून आमच्या शेतामध्ये प्राणी तंतोतंत नुकसान करतात. दरवर्षी शेतामध्ये रातभर राबराब करून कोणत्याही शेतकऱ्यांच्या घरात भरघोस पीक येत नाही. त्यामुळे बरेचसे पत्रव्यवहार करूनसुद्धा आजपर्यंत कोणत्याच प्रकारे शेतकऱ्यांना ठोस प्रकारे निवेदन देऊनसुद्धा आश्वासन देण्यात आले नाही. व शेतीकरता तार कंपाऊंड व कोणत्याच्या करंटचे साहित्यसुद्धा देण्यात आले नाही. त्यामुळे आज भांडेगाव शेतकरी वर्गातर्फे सर्व राजकीय पक्ष नेत्यांना गावबंदी करीत आहे. वर आमचे हात जोडून विनंती आहे की राजकीय पक्षांच्या नेत्यांना की गावात प्रवेश करू नये, अन्यथा त्यांचे अपमान केल्या जाईल. कुठं झोपतो आपण? शासन कुठं झोपते? एसी मध्ये झोपते. एसी मध्ये काय पाहिजे सगळ्याला? कोणतं कंपाऊंड पाहिजे? तार कंपाऊंड घेतल्याशिवाय राहत रे. आपण मालक आहो. आपण मालक आहो. आपण मालक. जोपर्यंत तार कंपाऊंड शेतीला मिळत नाही तोपर्यंत आम्ही एकाही नेत्याला गावात येऊ देणार नाही. एकाही नेत्याला गावात येऊ देणार नाही. जोपर्यंत आमच्या शेतीला कंपाऊंड होत नाही तोपर्यंत आम्ही एकाही नेत्याला गावात प्रवेश देणारच नाही.